गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेशाय नमः. जय जयाजी ब्रह्मांडीशा आदि अनादि पुराण पुरुषा स्वसंवेद्या पंढरीशा उपेक्षा गणूची करू नको. सिद्ध म्हणे नामधारकासी पूर्वी अत्री नामे ऋषी जो मानस पुत्र निश्चयसी ब्रह्मदेवाचा जानपा. त्याची कांता अनसूया पूर्ण श्रद्धा पतीचे ठाया. पतीच देव मानोनिया सेवा करी एकनिष्ठ. तिच्या पती सेवेचे सामर्थ्य काय सांगू तुझ प्रत. सूर्याधिकांची धाक पडत ऐसा प्रभाव तियेचा. साध्वीस पाहुण नारद मुनी गेला देवलोका लागुनी. अनसूयेचे गुणवदनी गाऊ लागला प्रेम मरे. अरे तुम्ही सृष्टीचे नियंते परी तुमचे काही न चालते. अनसूयेचे लोपविते तेज तुम्हा कारणे. ती जरी अनिल मनी निस्तेज करील तुम्हा लागुनी. ऐसी अधिकारी स्त्री अवनी एकहीच समजाओ. ते देवांनी ऐकिले आपापसात बोलले. मनुष्य प्राणी श्रेष्ठ झाले आपणाहून काय हे. अनसूया एका ऋषीची सहधर्मचारिणी आहे साची. तिच्या पातिव्रत तेजाची वाखाणणी करी नारद. म्हणून तिचा बंदोबस्त करणे भाग आपणा प्रत. काय कोल्ह्यानी मृगनाथ घरी ठेवावा खेळावया. सर्व देव मिळून गेले ब्रह्मलोका लागुनी. चतुरान नास घेऊन गेले पुढे कैलासा. शिवा समवेत देव मेळा वैकुंठ लोका प्रति झाला. अवघा वृत्तांत निवेदिला श्री महाविष्णू ते. नारायणानसूयेचे सत्व आहे अगाध साचे. धाबे दनानले देवांचे तिच्या तेजा पाहून. म्हणून वाटते त्रिवर्गांनी जावे अनसूयेचे सदनी. हर प्रयत्ने सत्वानी करून येऊ तियेची. विष्णू बोले त्यावर हा तुमचा कोता विचार. तिच्या पुढे माघार घ्यावी लागेल आपणाला. तुमचा आग्रह बहुत म्हणून चला मीही तेथ. येतो तुमच्या समवेत कार्यदेवांचे साधावया. अतिथीच्या वेशानी ब्रह्मा विष्णू पिनाक पाणी. येते झाले अत्री सदनी ऋषी घरात नसताना. अनसूयेस म्हणती तिघे जण आम्हास इच्छा भोजन. द्यावे तू प्रेमे करुण म्हणून आलो त्वत्सदना. अनसूया म्हणे अवश्य आज माझे भाग्य विशेष. येऊन बसा पात्रास स्वयंपाक सिद्ध असे की. तिघे म्हणाले यावर नुसते जेवण्याचा चार. आम्ही न आलो इथवर इच्छा भोजन घालणे. अनसूया म्हणे तयासी करा निवेदन इच्छेसी. ती मी पूर्वी न त्वरेसी अनमान मुळी करू नका. तिसी बोलले वेशधारी तू नग्न होऊन सत्वरी. अन्न वाढणे पात्रावरी हे पहा आम्ही बैसलो. ते ऐकता वचन अनसूया साशंक झाली चित्ता. केवढा प्रसंग मजवरता ओढवला हा दुर्धर. जरी नाही म्हणावे तरी सत्व जाई माझे जाईल बरवे. नग्न होऊन वाढावे तरी तेही तू अनुचित. ऐसा विचार काही वेळ करी मानसी वेल्हाळ. विचाराने खळबळ चित्ता माझी उडविली. शेवटी निग्रह करुनी पतिचरण चिंतिले मनी. आणि मने नग्न होऊनी अवश्य या ते वाढीन. ज्या अर्थी नग्नवाया हे इच्छिती सदनिया. त्या अर्थी बालवाया आहे यांचा विचार. माझ्या पतीचे तपसामर्थ्य बालके करील तिघांप्रत. नग्न पाहण्याचा न लागत दोष शिशु कारणे. ऐसे बोलून नग्न झाली अन्न घेऊन बाहेर आली. तैतोटीवरी पाहिली बालके तिनी प्रत्यक्ष. तिघासी घेतले अंकावर वस्त्र नेसून सत्वर. उपनिषदे गाऊन मधुर गाणे गाई तया ते. तोय तुक्यात आश्रमासी येथे झाले अत्री ऋषी. ही मुले सदनासी आणली सतू कवणाची. ऐसे पुसता भार्य प्रत अनसूया सांगे सकल वृत्तांत. आणि घातिला नमस्कार साक्षात विधी हरिहर. तुझे माझे भाग्य थोर भार्य आज उदेले. पूर्वस्वरूपी देवतीनी प्रकट झाले तया स्थानी. शंकर दुर्वास होऊन निघून गेले परिभ्रमणा. विधी चंद्र झाला निजलोका निघून गेला. हरी मात्र राहिला दत्त रूपे ते ठाया. हे दत्तात्रयाची मूर्ती त्रिगुणात्मक निश्चिती. एक अर्चिता या प्रती तिन्ही देवांचे पूजन घडे. हेच साक्षात सद्गुरु भवार्णवीचे भव्यतारू. निज भक्तांना कल्पतरू दत्त अवधूत दिगंबर. नामधारक म्हणे सिद्धासी आपण साक्षात ज्ञानराशी. पुढे सद्गुरूची परंपरा कैशी चालली ती निवेदा.
दत्तात्रेयाचा अवतार झाला तो मी आपुल्या मुखी ऐकला. आता पुढे कथा ऐकण्याला मन माझे आतुर झाले. पुढे सिद्ध बोलले वचन अरे अंबरीशा कारण. दश अवतार धरून जगराटी चालविली. सुष्टांचे केले रक्षण दुष्टांचे केले हनन. रामकृष्ण बौद्ध कली ऐसे झाले भूमंडळी. सगरोद्धारा भगीरथी बली ज्याने आणले जान्हवीला. ऐशी अवतार परंपरा झाली हरीची जाण चतुरा. पुढील वृत्तांत अवधारा जो मी आता सांगतो. पूर्वदेशी पिठापूर ग्राम आहे साचार. तेथे आपस्तंभ शाखेचा द्विजवर अपळ राजा नाम ज्याचे. तयाची भार्या नामे सुमदाजी पती भक्ती परायण तत्वता. पती ध्यान धरून चित्ता अतित अभ्यागता पूजितसे. नामधारका एके दिवशी श्राद्ध तिथी अमावस्येची. दत्त आले सदनासी अतिथी रूप धरून या. ते पाहून सुमता धावून ठेवी पदी माथा. भिक्षा आणली होती हातात ती तया ते घातली. सुमतीचा भाव पाहून प्रगट झाले अत्रिनंदन. वरद पाणी उभारून बोलले त्या सुमतीसी. काय इच्छा आहे म्हणे ती तू माग मज लागुनी. तुझी इच्छा पुरविण्या जननी ये स्थला मी पातलो. श्री दत्ता ते अवलोकिले सुमतीचे हृदय भरून आले. नेत्री वाहू लागले आनंदाश्रू एक सरा. देवा आपण ध्रुवासी अढळपद दिले निश्चयसी. लंकेच्या राजसिंहासनासी स्थापन केले विभीषणा. वानर अवघे उद्धरिले गोप गोपीसी सुखी केले. तुमच्या पदा ज्यांनी नमिले तो न गेला विन्मुख. आता जननी ऐसे मला आपण जे का बोलला तेच येवो सत्यत्वाला हीच आहे विनंती. देवा आजपर्यंत मुले झाली मजला बहुत. कित्येक उपदता झाली मृत काही राहिली अंधपंगू. ऐसा एकही पुत्र नाही जो आम्हा तारील पाही. म्हणून हे देवदेवा माझे आई आपुल्या समपुत्र व्हावा. ऐकता सतीचे वचन ओळंगले करुणा घन. तुला पुत्र मज समान होईल काळजी करू नको. परी तो न राहील तुम्हापशी हिंदून देशी विदेशी. अवघ्या शरणांगतासी उद्धरील जाणपा. ऐसे बोलता तेथल्या तेथ गुप्त जाहले श्री दत्त. पुढे ते अवघे वृत्त सतीने कथिले पतीसी. उभयतासी आनंद झाला सतीसी गर्भ राहिला. सुमूर्ती पुत्र झाला नाव ठेविले श्रीपाद. मुलाचे जातक वर्तविले ग्रह उच्चीचे होते भले. व्रतबंध होता अवघे आले वेदतया श्रीपादा. अवघ्या विद्या करत लांबल झाल्या सती तात्काळ. मुलास पाहून वेल्लाळ बहु आनंद मानितसे. मुलगा तरतरीत बुद्धिवंत म्हणून मुली येऊ लागल्या बहुत. परी श्रीपादाचे नव्हते चित्त तयावर ये तुलेही. जननी जनका श्रीपाद म्हणती मी ब्रह्मचारी निश्चिती. जड जीव उद्धारावया आलोक्षिती याचा विसर न पडो द्या. वैराग्य योगामुची नारी आहे सर्वदा बरोबरी. तिये विणवधू दुसरी मुळी आम्हा करणे नसे. अवघ्या श्रिया तुझ सम आहेत जननी मज कारण. आठीव दत्ताचे वचन हा मोह पसारा पसरू नको. मी श्रीपाद श्रीवल्लभ आहे मुळीच स्वयंभ. माझ्या ठाई नाही भेद मीच अवघ्या चराचरी. ते ऐकता जनक जननी बोलती श्री गुरु लागुनी. तुम्ही पोटी येऊनी काय झाला उपयोग. आमुच्या वंशीचा दिवा कोण लाविल देवदेवा. याचा विचार करावा काही आपुल्या मानसी. श्री गुरु म्हणाले त्यावर आण तुझे कुमार. जे पंगू आहे तसाचार मज पुढती ये दवा. त्या दोन्ही पोरांप्रती सत्कृपेने कृपामूर्ती. अवलोकन करिता निश्चिती कौतुकायसे वर्तले. अंधपंगुत्व अवघे गेले वेदशास्त्र संपन्न झाले. हे गुरुकृपेचे फळ भले ऐक बापा नामधारका. मुले सर्वांग सुंदर पाहून हर्षले माता पितर. श्री गुरुचा जय जयकार करीते झाले येते धवा. पुढे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी गेले वाराणसी धामी. तेथून या बद्रिकाश्रमी नारायणासी भेटले. बद्रिकाश्रमी अदृश्य होऊन पाहिले क्षेत्र गोकर्ण. जे गोकर्ण पुरातन स्थान कैलासपतीचे. नामधारक म्हणे सिद्धासी सोडून बद्रिकाश्रमासी. सद्गुरु गोकर्णासी का आले निरोपावे. काय त्या बद्रिकाश्रमाहून श्रेष्ठ आहे गोकर्ण. म्हणून आपणा केला प्रश्न त्याचा निवाडा करावो. सिद्ध बोले त्यावरी ह्या गोकर्णाची सरी.
न ये कोणास भूमीवरी ते अनादी क्षेत्र असे. लंकाधिपती रावण खडतर तप करून भगवान पार्वती रमण आपुलासा केला असे. शिवाने आत्मलिंग त्यासी दिले काढून प्रेमेसी. ते घेऊन लंकेसी जाऊ लागला रावणा. काकी मातेने होता धरिला हट्ट नामधारका ऐसा भला. की माझ्या शिवपूजनाला लिंग पाहिजे प्रत्यक्ष. रावणे तप केले कैलास पर्वता उचलिले. आपल्या समर्थ बाहुबले ते सांगू कोठवरी. शिव म्हणाले रावणासी कैलास नेऊन काय करिसी. आत्मलिंग देतो तुसी ते त्वा द्यावे जननी ते. ते रावणे मानिले आत्मलिंग घेतले. देव अवघेद नानले जाता शिवाचे आत्मलिंग. अरे हे रावण आता बली होईल रे भूमंडळी. काहीतरी पाहिजे केली युक्ती लिंग आणावया. अवघ्या देवा माझी चतुर एक दंत गौरी कुमार. त्याने बटुवेश साचार धारण केला देव कार्या. नारदाने देवासी आधीच याकतेसी. सांगून इंद्रचंद्रासी ब्रह्मलोका धाडिले. ब्रह्मा घेऊन देवास जाता झाला वैकुंठास. म्हणे अहो देवा रावणास लिंग शिवे अर्पिले. आता रामावतारी तुम्ही कोणा वदनार तरी. रावण बली झाल्यावरी साम्राज्य होईल असुरांचे. ते ऐकता नारायण गेले कैलास भुवना लागून. जेथे नीलकंठ हैमवती रमण स्थित असे व्याघ्रासनी. विष्णू म्हणे शंकरा तुम्ही रावणास दिदले वरा. आत्मलिंग त्याच्या करा किन्निमित्त दिदलेत. तेने आम्हा अडचण झाली देवमंडळी घाबरली. असुरांचे भूमंडळी साम्राज्य आपण केलेत. शंकर म्हणाले त्यावर हे जरी आहे साचार. परी तू प्रयत्न केल्यावर लिंग आणता येईल की. मी रावणा लिंग दिदले जरी परी करार आहे ऐशा परी. लंके विनभूमीवरी लिंग कोठे ठेवू नये. म्हणून देवा सुखी करण्यास विघ्न करा त्या रावणास. माझा कुमार गणेश हे अवघे साधेल की. ऐशी ऐकून शिवगिरा आनंद झाला शारंगधरा. तेथे झालेल्या प्रकारा देवा लागी कळविले. इकडे आत्मलिंग घेऊन रावण जाऊ लागला निजस्थानी. तो विष्णूने वासरमणी निज चक्राने धाकला. ऐसे होता नारद ऋषी वेगे आला रावणापाशी. घेऊन द्विजवेशासी ऐसे बोलू लागला. की रावणा तू ब्राह्मण संध्या समय झाला असून. का करीतोस पुढे गमन नियम ब्राह्मणे टाकू नये. तैसे ऐसे तयासी बोलून संदेश बसले नारद मुनी. तोई तुक्यात बटुवेशानी लीला गणाधिपते ठाया. आतया लागी पाहून रावणे केले भाषण. हे कुमारा मज लागून साह्य थोडे करावे. माझा संध्या समय झाला सूर्य टेकला असता चला. संधिकाली भास्कराला अर्घ्य देणे नियम माझा. म्हणून हे मम करीचे लिंग क्षणवरी घ्यावे साचे. या तुझ्या उपकाराचे ऋण मी फेडीन. मी आहे राजेश्वर तू गरीबाचा दिसशी कुमार. म्हणून तुला माझे घर सुखद होईल सर्वदा. गणेशे ते मानिले आणि रावणाशी भाषण केले. तुझे मी ऐकेन भले परी आहे वर्म एक. तुझ तीन हाका मारीन तू न आल्या लिंग ठेवीन. भूभागी म्हणून तू नमशी दोष द्यावा. रावणाच्या करीचे लिंग घेतले गणेशे साचे. रावणे अर्घ्य देण्याचे काम पुढे आरंभले. बोलीप्रमाणे तीन हाका मारल्या रावणासी देखा. अखेरे लिंग रूपी उमानायका ठेवून दिदले भूमीवरी. रावणाला पळत पळत लिंग उपटावया तेथ. परी झाला गर्भत लिंग मुनी हलेना. म्हणून करे मुरगाळी लिंग गोकर्णाकार झाले. म्हणून त्याचे गोकर्ण पडले जगा माझी नाम पहा. यहे शिवाचे आदिलिंग समुद्रात टाकी चांग. ज्या शिवाचे अर्धांग भूषविले पार्वतीने. ते हे गोकर्ण महाबळेश्वर अवघ्या क्षेत्री राजराजेश्वर. गोकर्णासम पुनित इतर क्षेत्र कोठे न लादे की. म्हणून श्रीपाद वल्लभ मुनी येथे झाले या स्थानी. 3 वर्षे रावणी आराधना केली असे. नामधारक म्हणे सिद्धास या गोकर्ण क्षेत्रास. महिमा का विशेष येथे कोण उद्धरला. ते साकल्य करून सांगा स्वामी मद लागून. म्हणून आपुले धरिले चरण गोकर्ण कथा सांगावी. सिद्ध सांगती त्यावरी इक्ष्वाकू कुला भीतरी. मित्र सह राजा भूमीवरी होता एक जन्मला. तो राजा मृगयेस गेला नामधारका काननास. तेथे ब्रह्मराक्षस एक त्याने मारिला. बंधू त्या राक्षसाचा त्याने सूड घ्याया बंधूचा.
कपट व्यूह रचिला साचा तो ऐक सांगतो मित्रसह राजाचे पदरी हा कपटे राहिला चाकरी आचार्याचे काम करी सदनी त्या भूपतीच्या एकेकाली पितृतिथी आली असता निश्चिती एक एक क्षणाचे आमंत्रण नृपती देता झाला वसिष्ठाधिका इकडे त्या कपड्याने काय केले नर मांस ते शिजविले भोजना बसता वाढिले वसिष्ठाचे पानावर नर मांसा ते पाहून चित्ती झाले कोपायमान कमंडलूचे उदक घेऊन शापिते झाले भूपतीला अरे दुष्टा मदप्रती नर मांस घातिले निश्चिती म्हणून तू विचारशील क्षिती ब्रह्मराक्षस होणे ऐशी ऐकून शापवानी मित्रसह कोपला निजमनी शापिले विनाकारणी हे काही बरे नव्हे मीही शापितो त्या प्रत ऐसे बोलून उदक हातात तो पत्नी आली धावत मदयंती नामजिचे हा नाथा प्राणेश्वरा न शापावे गुरुवरा गुरु कृपेने साजिरा आपुला शाप निरसेल अवघ्या देवतेहून श्रेष्ठ सद्गुरूचे चरण तेथे असा निष्ठा ठेवून तरीच कल्याण आपुले ऐसे कामिनी बोलता विवेक उपदला नृपनाथा करीचे उदक तत्वता त्याने टाकिले निजचरणी त्या योगे ऐसे झाले पाय दोन्ही काळे पडले म्हणून रायासी लादले नाम कल्मषपाद पहा हा कल्मषपाद ब्रह्मराक्षस राहे निबिट तर कांतारास नाना प्रकारे प्राण्यास भक्षण करू लागला तो एके काळी ऐसे झाले एक दाम्पत्य पातले तया कान नामाची भले सहज दैवगतीने ते अरण्य भयंकर वृक्ष भेदती गगनोदर मोठाले विकार कान नामाची हिंडती दाम्पत्याचे पाहुणी आला कल्मषपाद धावणी पती सकराने धरुनी मुखी घालू लागला तई त्याची सत्पात्र जाया राक्षसाचे लागली पाया मने माझ्या पतीस वाया भक्षण तू करू नको ऐसे बहुत प्रकारे विनमी त्यास हत्या धरे परी ते न ऐकिले खरे कल्मषपादे शिष्योत्तमा पती मुखात घातला मांस खाऊन रक्त प्याला अस्थि पंजर टाकीला समोर तया भार्येच्या सापळ्यासी पाहून सतीने दिदला शाप दारुण तू निज कांतेचे सेवन करिता जाशी मरोनी शाप निवृत्ती भावयाची तुझी अवधी थोडी होती साची परी तुझ्या कर्माची गती ओढवली अधमाधमा म्हणून माझ्या पतीचे तू केले भक्षणसाचे आता केलेल्या कर्माचे फळ भोगणे भाग तुला पतीच्या अस्थि जमवून सतीने केले सहगमन पुढे शाप निवृत्ती होऊन मित्रसह राजा निजनगरी परी सदा राहे दुष्यित सतीचा शाप आठव्या रात्र हा प्रकार मदयंती प्रत सर्व काही समजला तीही झाली दुष्टित तुमचा माझा जन्म व्यर्थ कर्मगती कोणानं चुकत काय आता करावे पुत्र नाही आपले कुशी ते अधोगती पितरांसी होईल ऐसे मानसी भय वाटे प्राणेश्वरा राजाने प्रधान पुरोहित या चौघी सांगून मात शाप निवृत्तीचा त्या प्रत विचार पुसू लागला प्रधान पुरोहित सांगती तुम्ही तीर्थाटना जा सत्वर गती त्वरित गती तेने शापाची निवृत्ती होईल असे वाटते रायाने ते ऐकून तीर्थाटना केले गमन अवघी तीर्थे करून मिथिला नगरास आला पै तेथे भेटले गौतम मुनी रायासी बोलले मधुरवाणी तू तीर्थे बहुतावनी जरी बापा फिरलास परी न काही उपयोग झाला ब्रह्महत्येचा न दोष गेला ती उभीच तुझ्या पाठीला पुरंदराची ये परे आता सांगतो एक उपाय तू गोकर्ण क्षेत्रात त्वरित जाय तेथे तुझे होईल कार्य ब्रह्महत्या निरसेलही त्या गोकर्ण क्षेत्रापरी क्षेत्रनान्य भूमीवरी जेवी गंधात कस्तुरी दिग्गजी ऐरावत आत्मलिंग शंकराचे तेथे प्रत्यक्ष आहे साचे तुझ घडतात याचे अर्चन हत्या जाईल अरे त्या गोकर्ण क्षेत्रात आम्ही देखिले अद्भुत एक चांडाळीन पतित महापातकी होती बाम सर्वांग ते सडून गेले पुवाचे पाठ चालले आसमंत भागा व्यापिले दुर्गंधीने तनुच्या ती एका वृक्षातळी येऊन पडली अंतकाळी तो शंकराची दूत मंडळी आली विमान घेऊन मी पुसले तया प्रति विमान आणले किन्निमित्त तो गण म्हणती आम्ही येत चांडाळ निसन्याय आलो ही पातकी महादरी परिपंचत्व पावते गोकर्णा भीतरी म्हणून आम्हा मनमथारी झाला येथे पाठविदा
काकी ही चांडाळीन पूर्वीची जन्म ब्राह्मण कन्या जाण, सौदामिनी जलागून नाव होते गौतमा. ती सर्वांग सुंदर परी दैवयोग खडतर, ऐन तारुण्य व्रतार पावता झाला मरणीचा. म्हणून पित्याने गृह आणली परी ही स्वैदिनी झाली, कामतृप्त करण्यावली भोगू लागली परपुरुषा. तेने गौतमा ऐसे झाले बापास तिच्या वाळीत टाकले, त्याने प्रायश्चित्त केले आणि कन्या दिली हाकून. ती पुढे वाण्या घरी येऊन राहिली दुराचारी, मद्यमांस भक्षण करी राहून घरी शूद्राच्या. एकदा मद्याच्या धुंदीत मेषाऐवजी मारले खचित, तिने धेनुच्या वत्साप्रत मुंडके ठेविले शिंक्यावरी. दोहन समयी अस्तमानी मेष पाहिला स्वस्थानी, तेने गेली घाबरोनी पती कोपेल मनोनिया. पाप घडले मनोनी शिव शिव ऐसे बोले वदनी, आपुले कृत्य झाकोनी ऐसा केला पुकारा. वत्स व्याघ्रे बक्षिले ते लोका खरे वाटले, पुढे तिसी मरण आले चांडाळ वंशी जन्मली. तीचही चांडाळीन पूर्वदोषे करून, कृमी कीटकाचे निवासस्थान होऊन या राहिली. ती यात्रेकऱ्यांबरोबर भिक्षा मागत अखेर, आली गोकर्ण क्षेत्रा भीतरी पर्व शिवरात्री लक्षोनिया. तो शिवरात्रीचा दिन अवघ्यास होते उपोषण, ते धवाही चांडाळीन खाया मागू लागली. कोणी न देती खायासी बिल्वपत्र देती तियेसी, ती घेऊन हातासी चाचपून पाहे तया. हा खाण्याचा पदार्थ नाही ऐसे म्हणून टाकून देई, ते तो दैव वशे लवलाही पडले येऊन शिवावरे. येणे रीती उपोषण घडले चांडाळणी लागून, पोटी नाही किमपि अन्न तेने जागरण घडले की. अहोरात्र भजन ऐकिले तेने दोष सरले, म्हणून शिवे पाठविले तिसी विमान गौतमा. दिव्य देह ब्रह्मा आम्हा देखत, पाऊन बसली विमानात. चांडाळीन असून पतित जाती झाली कैलासा. म्हणून राजा तूही जावे गोकर्ण क्षेत्र नैनी पहावे, तेथे तप आचरावे श्रीशंकरा प्रित्यर्थ. कितीही दोष असले तरी ते निवारील मन्मथारी, गोकर्ण क्षेत्राभीतरी असा आहे क्षेत्र महिमा. गोकर्ण समुद्रातिरी पश्चिमेस कोकणांभीतरी, भाषा जेथे कारवारी हल्ली आहे विविध हो. ते राजाने ऐकिले गौतमास वंदन केले, स्ववेच क्षेत्र पाहिले सद्भावेसी गोकर्ण. तेथे राजा उद्धरीला पुत्र संतती पावला, ऐसा त्या बिनवस्थला श्रीपाद राहिले 3 वर्षे. सिद्ध म्हणे नामधारका परम पवित्रा भाविका, गोकर्ण हे मेरुनिका अवघ्या क्षेत्रांमाजारी. स्वस्ती श्री गुरुचरित्र सारामृत ऐका हो भाविक भक्त, दास गणू जोडून हात वारंवार विनवितसे. इति द्वितीयोध्याय शुभं भवतु. श्री दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री हरिहरार्पणमस्तु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गंगा पापं शशीतापं दैन्यं कल्पतरुस्तथा, पापं तापं च दैन्यं च हरेन् श्री गुरुदर्शनं. सिद्धांतवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. सदानंदीचा उदयोस्तु बोल भवानी की जय. सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. सद्गुरु अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सद्गुरु पूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. नर्मदा माता की जय. नर्मदे हर. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.